धुळे शहरात पाकिस्तानचा माल खुलेआम विकला जात होता आणि कुणालाही याची खबर नव्हती. पण आता शहर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. या धक्कादायक प्रकारामुळे धुळे शहरासह आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याआधीच राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे मेड इन पाकिस्तान क्रीममुळे झालेला पराक्रम उघड झाला होता. आता हा मुद्दा ताजा असतानाच धुळ्यात देखील असाच प्रकार घडल्याने राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणात धुळे पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा छडा लावलाय. त्याचप्रमाणे शहरातील 2 किरकोळ व्यापाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व उत्पादनांवर सरकारने बंदी घातली आहे. अशातच आता प्रश्न उपस्थित होतात की देशात बंदी असलेल्या पाकिस्तानी वस्तू बाजारपेठेत आल्या कुठून? पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला? देशाचा व्यापार आणि सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणारे हे रॅकेट नेमके आहे तरी काय? तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूयात आणि धुळे शहरातील या प्रकरणाची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे एका पाकिस्तानी कंपनीच्या निर्मिती फेस क्रीममुळे 2 जणांच्या किडन्या फेल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण कारवाई करत शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडून मेड इन पाकिस्तान क्रीम, शॅम्पू, साबण यांसारख्या माल हस्तगत केला होता. या प्रकरणानंतर राज्याच्या विविध भागातील अनेक लहान मोठ्या शहरात सध्या अशी तपास मोहीम राबवली जात आहे. पण आता धुळ्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. शहरातील 2 व्यापाऱ्यांकडे अशा पद्धतीचे मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधने विकले जात असल्याचे पोलीस कारवाईत समोर आले आहे. तर चला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने जाणूया. दिनांक 4 एप्रिल 2026 शनिवारी धुळे शहर पोलिसांनी 2 दुकानांवर अचानक धाड टाकली आणि या कारवाईत जवळपास 61,000 रुपये किमतीचे मेड इन पाकिस्तान क्रीम, साबण, सिरप अशा सर्व वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी FIR दाखल करण्यात आली होती. यानंतर ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास देवेंद्र नानकानी आणि फाजुल रहमान सलीम अन्सारी या 2 किरकोळ व्यापाऱ्यांना आता या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या दोघांवर भारतीय न्याय संहिता आणि ड्रग्ज अँड सौंदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर देशातील नागरिकांची फसवणूक करण्याचा देखील आरोप लावण्यात आला आहे. या दोघांपैकी एका महिलेने आणि तिच्या शेजारच्या लोकांनी पकडून देण्यात मदत केली होती. पोलीस अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे हे देशात बंदी असलेल्या पाकिस्तानी प्रोडक्ट्सच्या अवैध विक्री, मोठी पुरवठा साखळी असल्याची शंका व्यक्त केली जाते. या दोन्ही केसेस शहरातील 40गाव रोड आणि धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. पोलीस आता या संदर्भातील पुरवठा साखळीचा तपास करत आहेत. त्याचप्रमाणे कशा प्रकारे हे बंदी असलेले पाकिस्तानी प्रोडक्ट्स धुळ्यात आणले जातात या संदर्भात देखील पोलिसांनी शोध मोहीम जारी केली आहे. मागील वर्षी मे 2025 मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय विदेश व्यापाराचे डायरेक्टर जनरल यांनी कोणत्याही प्रकारच्या पाकिस्तान निर्मित वस्तूची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असलेल्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी आणली होती. पण त्यानंतर देखील राज्यात अशा प्रकारे या बंदी असलेल्या पाकिस्तानी वस्तूंची अवैध विक्री केली जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेसह आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर देखील मोठी प्रश्न निर्माण झाली आहेत. आता ह्या प्रकरणाचे संबंध थेट भारत-पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जाऊ शकतात. आता या प्रकरणाचा पोलीस कशा प्रकारे छडा लावते आणि या संबंधित आरोपींवर कोणती प्रकारची कारवाई केली जाते ही पाहणी देखील महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, ही होती बातमी धुळे येथे घडलेल्या या आश्चर्यकारक प्रकरणासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? धुळे शहरातील या व्यापाऱ्यांचे पाकिस्तानशी संबंध असू शकतात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.